धुळे महापालिका निवडणुकीत भाजपला ट्रिपल लॉटरी. प्रभाग 17 मधून सुरेखाताई चंद्रकांत उगले. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा बिनविरोध विजयाचा धडाका आजही सुरू असून प्रभाग क्रमांक 17 ब मधून सौ सुरेखाताई चंद्रकांत उगले यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. सुरेखाताई चंद्रकांत उगले यांच्या विरोधातील 2 अपक्ष महिला उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सौ सुरेखा उगले यांची नगरसेविका म्हणून निवड निश्चित झाली आहे. मतदानाआधीच धुळे महापालिकेत भाजपाच्या आता 3 नगरसेविका विजयी झाल्याचे निश्चित झाल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ सुरेखा चंद्रकांत उगले यांच्या विरोधातील प्रभाग क्रमांक 17 ब या जागेवरील अपक्ष उमेदवार पल्लवी राजेश सुपनर आणि अपक्ष उमेदवार रेखा संजय बगदे यांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सौ सुरेखा उगले यांची एकमेव उमेदवारी असल्याने त्यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी कालपासूनच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह रावसाहेब चंद्रकांत उगले यांच्याकडून प्रयत्न सुरू झाले होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून सामाजिक कार्यकर्ते संजय बगदे तसेच राजेश सुपनर यांनी आपल्या कुटुंबियांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. जनता पार्टीचे मी पहिले मनापासून आभार करते. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, धुळे जिल्ह्याचे आमदार अनुभय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजूशेठ आंपळकर, राजवर्धन कदमबांडे, खासदार सुभाष भामरे, मी यांच्या मनापासून आभार मानते. त्यांनी मला उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. आज मिल परिसरातील सर्वांनी मला खूप पाठिंबा दिला, त्यांची मी ऋणी आहे. आणि कधी पण त्यांनी मला हक्काने आवाज द्यावा, मी तत्पर त्यांच्या सेवेसाठी कधी पण उभी माझे बंधू संजय बगदे आणि त्यांच्या मिसेस रेखाताई यांनी मला खूप पाठिंबा दिला. राजूभाऊ सुपनर, त्यांच्या मिसेस पल्लवीताई सुपनर यांचे विशेष आभार मानते. रावसाहेब यांच्या विरोधात माझी धर्मपत्नी सौ रेखा संजय बगदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गेल्या 2 महिन्यापासून मी एका आजाराने ग्रस्त असल्याने प्रभागामध्ये माझ्याकडनं जी धावपळ होणार होती ती झालेली नव्हती. आणि माझ्या मराठा समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्व विकास भाऊ बाबर असतील आणि आदरणीय श्रीरंग अण्णा जाधव असतील, त्याचबरोबर महेंद्र भाऊ रगडे आहेत, दैनिक श्रम राज्याचे संपादक आमचे छोटे बंधू अतुल भाऊ पाटील, तसेच माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मला राजकारणात ज्यांनी कायम सहकार्य केला असे माझे ज्येष्ठ बंधू अशोक भाऊ वराडे, या सर्वांनी मला सांगितले की बुवा तू पहिल्यांदा तब्येत बघ, तब्येत तू जर राहिला जहान आहे तो जहान आहे. याच्यामुळे रावसाहेब यांच्या विरोधात उमेदवारी जरी केलेली होती पण ते माझा घरातला परिवार आहे. आणि योगायोगाने असं आहे की माझ्या पत्नीचं नाव रेखा आहे आणि माझी जी भाऊजाई आता जी बिनविरोध नगरसेविका आहे ती सुरेखा आहे. मग रेखाच्या पुढे जर सुरेखा असेल आणि हा माझा प्रभागातील माझ्या घरातील उमेदवार जर बिनविरोध होत असेल आणि कामाच्या बाबतीत रावसाहेबांना कधी सांगितलं तर कधी नाही म्हटले नाही, असा माझा लहान बंधू रावसाहेब चंद्रकांत उगले या सर्वांच्या शब्दाला मान देऊन आणि माझ्या बगदे परिवाराने सांगितलं की तुझी तब्येत महत्त्वाची सगळ्यात पहिले, आम्हाला तू आहे तर सर्व आपला परिवार आहे, म्हणून मी माझ्या तब्येतीच्या कारणाने मी आज ही निवडणूक माघार घेत आहे.